मध्ये बघा व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कॉस पॉवर 4 पाय बाय 8 प्लस कॉस पॉवर 4 3 पाय बाय 8 प्लस कॉस 4 पॉवर 4 आहे 5 पाय बाय 8. सिमिलरली अँगल पुढचा जो दिलाय कॉसचा तो 7 पाय बाय 8 दिलाय. आता हे नेमकं कसं सॉल्व्ह करायला पाहिजे बघा, की कॉस रेस टू 4 पाय बाय 8 आहे तसं लिहिलं प्लस कॉस रेस टू 4 3 पाय बाय 8 कंटिन्यू केलं. त्यानंतर हा जो 5 पाय बाय 8 जो अँगल आहे ना, तो थोडा तुम्ही असा स्प्लिट करू शकताय का बघा, की 4 पाय प्लस पाय अपॉन 8 प्लस कॉस रेस टू 7 पाय बाय 8 हा सुद्धा जो अँगल आहे तो आपण असा स्प्लिट करू शकतो का बघा, 4 पाय प्लस 3 पाय अपॉन 8. ओके, पहिली स्टेप कळाली का बघा. 4 पाय जो आहे ते 5 पाय जे आहे ते 4 पाय प्लस पाय लिहिलेलं आहे. 7 पाय जे आहे ते 4 पाय प्लस 3 पाय लिहिलेलं. देन cos रेस टू 4 पाय बाय 8 प्लस cos रेस टू 4 3 पाय बाय 8 प्लस cos रेस टू 4. आता हे थोडंसं सेपरेट केलं तर 4 पाय बाय 8 दॅट इज पाय बाय 2 होईल प्लस पाय बाय 8 होईल प्लस cos रेस टू 4 हे परत पुन्हा सेपरेट केलं तर पाय बाय 2 प्लस 3 पाय बाय 8 असं लिहिता येईल. ठीक आहे. आता बघा cos रेस टू 4 पाय बाय 8 प्लस cos रेस टू 4 3 पाय बाय 8 प्लस cos 90 प्लस थीटा आलाइड अँगलचा फॉर्म्युला जो आहे तो मायनस साइन थीटा येतो. पण रेज टू पॉवर 4 असल्यामुळे मायनसचा काय होणार बघा, प्लस होऊन जाणार. दॅट इज आपण हे असं लिहू शकतो की बघा, साइन रेस टू 4 पाय बाय 8 प्लस साइन रेस टू 4 3 पाय बाय 8. ओके, आता पेरिंग करूया. कुठल्या दोन टर्मच्या पेरिंग करणार आहेत बघा तुम्ही इथं. कॉस रेस टू 4 पाय बाय 8 प्लस साइन रेस टू 4 पाय बाय 8. अँगल सेम पाय बाय 8 घेतले. सिमिलर वे कॉस रेस टू 4 3 पाय बाय 8 प्लस साइन रेस टू 4 3 पाय बाय 8 असे पेर घेतले. असे दोन पेर केले. आता ह्याच्या पुढे बघा, तुम्ही एक आयडेंटिटी लक्षात आहे का बघा, की साइन रेस टू 4 थीटा प्लस कॉस रेस टू 4 थीटा जर असेल तर आपण डायरेक्ट काय लिहू शकतोय बघा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. आयडेंटिटी ही यूज करू शकतो. आता या आयडेंटिटीचा या ठिकाणी यूज करायला जर गेलो तर या ठिकाणी थीटा जो आहे तो पाय बाय 8 आहे, या ठिकाणी आहे तो 3 पाय बाय 8 आहे. दॅट इज 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा मीन्स पाय बाय 8 इंटू कॉस स्क्वेअर पाय बाय 8. सिमिलर वे अँगल या ठिकाणी किती दिलाय बघा, 2 साइन स्क्वेअर 3 पाय बाय 8 इंटू कॉस स्क्वेअर 3 पाय बाय 8. ओके, आता बघा 1 प्लस 1 ही व्हॅल्यू 2 होणार आणि मायनस या ठिकाणी बघा आता काय करतो आपण ऍडजस्टमेंट. एक फॉर्म्युला आपल्याला अनेक काय माहितीये बघा, की साइन 2 थीटा दॅट इज 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. हा अँगलचा फॉर्म्युला माहित आहे डबल अँगलचा. तर ऍडजस्टमेंट या ठिकाणी जर करायला गेलो आपण, एक तर हे 2 साइन स्क्वेअर पाय बाय 8 कॉस स्क्वेअर पाय बाय 8 आहे. मी असं लिहिलं समजा, साइन पाय बाय 8 कॉस पाय बाय 8 चा ब्रॅकेट स्क्वेअर घेतला आणि या ठिकाणी जर 2 घेतलं तर 2 चा स्क्वेअर 4 हा एक्स्ट्रा घेतलाय, तो डिनॉमिनेटर मध्ये ऍडजस्ट केला आणि इथला ऑलरेडी न्यूमरेटर मध्ये 2 आहे ते 2 आहे तसं लिहून टाक. सेम प्रोसेस आपण या पुढच्या टर्म्स मध्ये सुद्धा करूया. साइन 3 पाय बाय 8 कॉस 3 पाय बाय 8 ब्रॅकेट स्क्वेअर केला तर साइन स्क्वेअर 3 पाय बाय 8 कॉस स्क्वेअर 3 पाय बाय 8 येऊन जाईल. आणि याला फॉर्म्युल्यामध्ये 2 ची गरज आहे ती 2 घ्या. ऍक्च्युअली तुम्ही 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 ऍडजस्टमेंट करावं लागणार, ते 4 लिहिलं आणि परत इथला न्यूमरेटर मधला 2 आहे तसं लिहून घ्या. ही बॅलन्स केलेली स्टेप समजली का बघा. नेक्स्ट 2 मायनस हाफ. आता हे बघा काय होईल, की 2 साइन थीटा कॉस थीटा 2 साइन थीटा कॉस थीटा हा फॉर्म्युला बसेल. तर तो फॉर्म्युला येतो तुमचा साइन 2 थीटा दॅट इज साइन 2 थीटा म्हणजे व्हॅल्यू किती आहे बघा, पाय बाय 8 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हाफ. या ठिकाणी करत केलो तर आपण काय येणार बघा, 2 साइन
थीटा दॅट इज 3 पाय बाय 8 चा पण काय झाला स्क्वेअर. ओके, देन 2 मायनस हाफ पाय बाय 4 होईल का बघा ते, साइन स्क्वेअर पाय बाय 4 मायनस हाफ ही व्हॅल्यू 4 होईल दॅट इज साइन स्क्वेअर 3 पाय बाय 4 होईल. ओके, आता व्हॅल्यू आपल्याला माहित आहेत ह्या 2 मायनस हाफ साइन पाय बाय 4 ही व्हॅल्यू काय येणार बघा 1 बाय रूट 2. 1 बाय रूट 2 चा स्क्वेअर किती येणार बघा 1 बाय 2 मायनस हाफ. आता हा अँगल जर स्प्लिट केला आपण तर पाय मायनस पाय बाय 4 होईल अँड पाय मायनस पाय बाय 4 दॅट इज साइन पाय बाय 4 म्हणजेच परत साइन पाय बाय 4 राहील आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे परत 1 बाय 2 येईल. 2 मायनस 1 बाय 4 मायनस 1 बाय 4 राहील. 2 मायनस 1 बाय 4 मायनस 1 बाय 4 मायनस 2 बाय 4 दॅट इज मायनस 1 बाय 2. हे जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2 2 जा 4 मायनस 1 3 बाय 2 आन्सर येईल. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. या आयडेंटिटीचा यूज प्रॉपर केलेला तुम्हाला लक्षात आलं का बघा.